The great happiness. Buddham saranam gacchami न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पे सुतवान् धम्मं कायेन पश्यति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांना प्रथम वंदन करतो, तथा धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे आपल्या हित सुखाकरिता या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान तथागत सम्यक संबुद्ध 2600 वर्षांपूर्वी जन्मास आले। बुद्धत्व प्राप्तीनंतर 45 वर्ष ते अव्याहतपणे लोकांवर अनुकंपा करून लोकांच्या हित सुखासाठी त्यांना उपदेश करत राहिले। जे ज्या प्रकारचे ज्या मानसिकतेतले लोक होते त्यांना त्यांची मानसिकता ओळखून भगवंतांनी आपला धम्म शिकवलेला आहे। प्रत्येकाला सारखाच उपदेश केला नाही भगवंताने। सगळ्यांची मानसिकता अगोदर तपासायचे, कुणाला काय आवश्यक आहे आणि ते कसे समजून घेऊ शकतात हे अगोदर हेरायचे, जाणायचे, तपासायचे, ओळखायचे आणि त्यानुसार उपदेश करायचे। जसे डॉक्टर पेशंटला अगोदर तपासतात, त्याच्या आजाराची लेवल प्रकार तपासतात आणि त्यानुसार बघ किती पॉवरचे इंजेक्शन्स, गोळ्या वगैरे असतील तर ते देतात। अगदी भगवान तसेच करायचे, कुणालाही कोणताही उपदेश करायचे नाही। सर्वसामान्य असेल कोणी तर त्यांना काही फार डीप उपदेश, ज्याला अभिधम्माचा उपदेश म्हणतो, ते द्यायचे नाही। आणि जे तपलेले आहेत, भिक्षू आहेत, साधक आहेत, एकदम ध्यानामध्येच अविरतपणे राहतात, तर त्यांना मात्र चित्ताच्या अवस्थांबद्दल उपदेश करायचे। कोणी कौटुंबिक जीवन जगणारे लोक आहेत, कुणाच्या फॅमिलीमध्ये गेलेत तर त्यांची मानसिकता ओळखायची आणि तिथे तसा उपदेश करायचे भगवान बुद्ध। राजे लोकांनी कधी निमंत्रित केलाय तर त्या संबंधीचा उपदेश करायचे भगवान। तर ही भगवंताची ख्याती होती अशा प्रकारची, म्हणून स्वाख्यातो भगवता धम्मो असं आपण धम्मवंदनेमध्ये म्हणत असतो। तर बघा, धम्म महान आहे। आता 1 तारखेपासून वर्षावासाला प्रारंभ होणार आहे। काही भिक्खूंनी मागच्या गेलेल्या पौर्णिमेला अधिष्ठान केला आहे
काहींची अधिष्ठानं उद्याच्या 1 तारखेच्या पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे. तसं आमचंही अधिष्ठान आता उद्याच्या पौर्णिमेपासून म्हणजे 1 तारखेच्या पौर्णिमेपासून सुरू होईल. तेव्हा भगवंतांनी ऐच्छिक सांगितलेलं आहे. हे वर्षावासाच्या संदर्भामध्ये मला वाटतं काल परवाही आपणास सांगितलं की उपसंपन्न भिक्खू जे असतात त्यांचे वर्षावास असतात आणि पावसाळ्यावर अवलंबून आहे. वर्षावासाचा अर्थच आहे वर्षावास. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. कोणी? तर उपासकांनी नाही, भिक्खूंनी. जे उपसंपन्न भिक्खू आहेत त्यांनी. श्रामणेरांसाठी सुद्धा वर्षावास नसतो, श्रामणेरांचाही वर्षावास नसतो. उपासकांची तर दूरची बाजू झाली. भिक्खूंचा, जे उपसंपन्न भिक्खू आहेत त्यांचा वर्षावास असतो. पाऊस जास्त असेल तर आगाऊचा महिना जसा यावर्षी आला आहे तसा मग 4 महिनेही वर्षावासाला परवानगी दिली आहे. आणि पाऊस वगैरे नसेल तर मग 3 महिन्यांचा वर्षावास आहे. जर राजाने विनंती केली, त्या काळामध्ये राजे लोक विनंती करायचे, तर मग 4 महिन्याचा वर्षावास पण व्हायचा. म्हणून बऱ्याच उपासकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. कोणी म्हणते आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होते, तर कोणी आता 1 तारखेपासून वर्षावास सुरू होते. तर याच्यात काही असं कन्फ्युजनचा काही विषय नाही आहे. हे ऐच्छिक आणि वातावरणाचा विचार करून भगवंताने वर्षावासाचा नियम भिक्षूंसाठी सांगितलेला आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी बघा, काही ठिकाणी काही शहरांमध्ये ग्रंथ वाचन होत असतात, तर काही भिक्खू पण ग्रंथ वाचतात आणि कधीकधी उपासकांकडूनही ग्रंथ वाचन होते बऱ्याच ठिकाणी. तर ग्रंथ वाचन करणं चांगलीच गोष्ट आहे, परंतु भगवंताने काही अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत भिक्खूंना आणि उपासकांना देखील. आपण पात्र असल्याशिवाय कुणाला उपदेश करू शकत नाही, बुद्धाची वाणी शिकू शकत नाही, कारण त्याचा प्रभाव कसा पडेल. मी नेहमी सांगतो की जर दुःशील व्यक्ती असेल एखादी, नाही का, दुराचारी व्यक्ती असेल, म्हणजे कुठल्याच पात्रतेची नसेल आणि ती जर बुद्धाची वाणी सांगत असेल. आता बऱ्याच लोकांना पाहतो आम्ही, कोणी तंबाखू खाते, कोणी काय काय खाते, आणि मग जर ते बुद्ध सांगत असतील तर योग्य आहे का ते? बिलकुल तशा लोकांनी कधीच भगवंताची वाणी कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नये, कोणीही असेल ते. तर त्यामुळे ग्रंथ वाचनाच्या संदर्भात आता मला काल परवाला एक फोन आला होता की म्हणते जी आम्ही अमुक अमुक संघटनेमध्ये राहतो, काम करतो आणि मग आम्ही ग्रंथ वाचन वगैरे करत असतो नेहमी. मी त्यांना म्हणालो की तुम्ही भिक्खूंना वगैरे बोलवत नाही का? तर ते म्हणाले की आम्ही भिक्खूंना बोलवत नाही, भिक्खू आवडत नाहीत आम्हाला. आता असं मी कालही बोललो की भगवान बुद्ध थोडी सगळ्यांनाच आवडत होते, बाबासाहेबही सगळ्यांना थोडी आवडत. एक व्यक्ती सगळ्यांनाच नाही आवडू शकत, असं वाटते का तुम्हाला? मी अगोदर भगवंताचं नाव घेतलं. भगवान सगळ्यांनाच आवडत होते त्या काळामध्ये? भगवान होते म्हणून आवडत होते का सगळ्यांनाच? काही लोक असे होते की त्यांना भगवान आवडत नव्हते. त्यांनी कधी भगवंताला बोलवलं नाही घरी भोजनासाठी, कधी भगवंताचा उपदेश ऐकायला गेले नाही, कधी भगवंताचा आशीर्वाद घ्यायला गेले नाही, कधी भगवंताचं मार्गदर्शन घ्यायला गेले नाही. त्या काळातही तसे लोक होते, आजही असे लोक आहेत आणि उद्याही असे लोक राहतील. 3ही काळात अशा मानसिकतेचे लोक राहतात. आणि त्यामुळे त्यांना म्हणालो भिक्खूंना का बोलवत नाही, तर ते म्हणाले की नाही आमच्या संघटनेनं किंवा अजून कोणातरी काय ठरवलं आहे की भिक्खूंना बोलवायचं नाही, आपणच पांढरे कपडे घालायचे आणि आपल्याला कोणतं तरी पद दिलं आहे कोणातरी, आणि मग ते आपणच ग्रंथ वाचन करायचं, आपणच प्रवचन घ्यायचं, ना आपणच अष्टशील द्यायचं, ना आपणच पंचशील द्यायचं. मी त्यांना म्हणालो जिथे भिक्खू नसतील तिथे काही हरकत नाही, पण भिक्खू असतील आणि तुम्ही स्वतःला विद्वान समजत असाल तर मात्र तुमची धम्माच्या आचरणामध्ये कुठेतरी गफलत होते. मग त्यांना मी दाखला दिला की तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचता? ते म्हणाले हो वाचतो. तर त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे म्हणालो मी त्यांना, जे मी तुम्हाला हात शिकवणार आहे, त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे म्हणालो त्यांना मी. बाबासाहेबांनी लिहिलं आहे दी बुद्ध अँड धम्मग्रंथामध्ये की केवळ धर्मग्रंथाचं पठन करणे म्हणजे धर्म नव्हे. केवळ ग्रंथाचं पठन करणे म्हणजे धम्म नव्हे, असं एक प्रकरण बाबासाहेबांनी लिहिलं दी बुद्ध अँड धम्मग्रंथामध्ये. तर ते प्रकरण जे आहे तर बौद्ध इतिहासातील त्रिपिटकातील एक संदर्भ घेऊन लिहिलं बाबासाहेबांनी की केवळ ग्रंथाचं पठन करणे हे कसं कमजोर आहे किंवा त्याला काय म्हणू आपण की ते परिपूर्ण नाही आहे, या आशयाचा एक उपदेश भगवंताच्या काळामध्ये घडलेली घटना बाबासाहेबांनी टाकलेली आहे. तर मी तुम्हाला ती आज शिकवतो
की बऱ्याच लोकांना आपल्या समाजातल्या, तर मी आता दोष तर इतरांना तर कधी देत नाही आपण दोष, आपल्या लोकांना दोष देतो मी काही काही, म्हणजे सर्वांनाच नाही की जे दोषी आहेत त्यांना, कारण खरोखरच ज्ञानाचा अहंकार असलेले बरेच लोक दिसतात आम्हाला. अनेक लोक कार्यक्रमांमध्ये जातो पाहतो तर ते जसं काय आम्ही दुश्मनच आहोत त्यांचे असे काही लोक पाहताना असे त्यांना वाटते हात जोडू नये, त्यांना वाटते वंदामी म्हणू नये, त्यांना वाटते वंदन करू नये. आता त्याच्यात काय आमचं नुकसान नाही ना अपमान नाही काहीच नाही त्याच्यामध्ये. काय भगवंताला थोडी सगळेच लोक वंदन करायचे ना मार्ग हे करायचे, तसा काही विषय नाही. तर भिक्खूचा कुठला अपमान आहे, त्याला वंदामी नाही केलं तर काय नाही केलं तुमचा विषय आहे. भगवंतानं सांगितलं विनम्रता आपल्या अंगी असावी, बरोबर आहे का नाही. महामंगलसूत्रामध्ये सांगितलं विनम्रता आपल्या अंगी असावी. हात जोडणं विनम्रतेचं लक्षण आहे. जोडले नाही हात याचा अर्थ आपल्यात विनम्रता नाही, म्हणजे आपली ती पात्रता नाही, आपल्यात ते आचरण नाही, आपल्यात तो धम्म नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला पण तसा अनुभव येतो की काही काही लोक एकदम दुश्मन. आता बापा आता कोणता धुरा फोडला कोणाचा आम्ही, का कोणाच्या घरामध्ये हिस्सा मागितला की बा आम्हाला घर अर्ध द्या, असा काही विषय असते का. काय जास्तीत जास्त कोणते भंतेजी असतील दान मागणारे वगैरे समजा, तर ती गोष्ट वेगळी. पण असं काय आहे का कोणाच्या घरात हिस्सा मागितला का कोणाच्या शेताचा वावराचा हिस्सा मागितला, असा काही विषय. पण काही काही लोक असे असतात की ते प्रचंड ते गाठ मारून ठेवणारे किंवा द्वेष मनामध्ये बाळगणारे असतात. अरे भंतेचं काय खरं आहे म्हणतात, भंते लोकांचं काय खरं आहे. बघा तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला वगैरे बोलवायचं नाही म्हणतात, आम्ही दुसऱ्याला बोलू, भंतीच नाही का, तर भंतीचे हात जोडावं लागतात, गुडघ्यावर बसावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी भगवंताला त्या काळात काही काही लोक यासाठी नव्हते बोलवत की आम्हाला हात जोडावं लागेल, आम्ही वयस्कर आहोत, आम्ही विद्वान आहोत. आजही तसे लोक आहेत अहंकाराने ग्रासलेले की आम्हाला काय तर पाया पडावं लागेल आणि आम्ही आमके आम्ही ढमके आणि मग आम्ही पाया पडावं. तर कोणं सांगितलं पाया पडायला, कुठं बळजबरी केली आहे तुम्ही ऐकलं का कुठं काय पाया पडायला सांगितलं. मग ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे, तो पाया पडणं वंदन करणं कशाचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे, तो मनाच्या लवचिकतेचा विषय आहे. कुणाला काय जमेल कुणाने काय करावं हा जो त्याचा विषय आहे. तर मी त्याला धरून एक उपदेश जो बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये टाकला ते मी आज सांगणार आहे. कारण बरेच लोक म्हणतात की आम्ही ग्रंथ वाचतो, चांगली गोष्ट आहे ग्रंथ वाचला पाहिजे, पण मी म्हणतो वर्षावासामध्ये भिक्खूंना निमंत्रित केलं पाहिजे, वर्षावासासाठी विहारांमध्ये भिक्खूंना बोलवलं पाहिजे. हां ठीक आहे तुम्ही चाचपणी करा, जे सिलवान असतील गुणवान असतील ज्ञानी असतील संयमी असतील त्यांना बोलवा. म्हणजे तुम्हाला असं काही वाटत असेल मनामध्ये नाही का शंका कुशंका, तर त्यांना नका बोलू. तुम्हाला जे तुम्हाला वाटतात की बा धम्माच्या आचरणानुसार वागत नाही त्यांना नका बोलू. पण जे भरपूर आहेत विनयधारी नाही का, भरपूर सिलवान आहेत, भरपूर गुणवान आहेत, भरपूर ज्ञानी आहेत, लोकांना जमा करू शकतात, लोकांना एकत्र आणू शकतात, लोकांना मार्गावरती गोडी लावू शकतात. मी तर नेहमी प्रवचन करताना अनेक लोकांना सुरुवातीपासून सांगतो की बा आम्ही काही अर्हत नाही, परंतु जे लोक वाम मार्गावर लागलेत, जे लोक मार्गभ्रष्ट झालेत त्यांना गोडीत लावू शकतो. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पाहतो आहे, अनुभव घेतो, रोज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक राज्यांमधून आणि महाराष्ट्रातले लोक जे बाहेर देशात गेलेत त्यांचेही किती कॉल येतात. तर माझ्यासोबत राहत बघ कितीतरी लोकांचे कॉल्स, कितीतरी लोकांच्या कमेंट्स येतात, तुम्ही कधी वाचत असाल तर. एवढे लोक जुटतात, एवढ्या लोकांना गोडी लागली. आता काल त्या जालन्याला गेलो भंतेजींच्या अंत्यविधीसाठी, तिथं खूप लोक भेटले मला. आम्ही तुम्हाला टी व्हीवर पाहतो, याच्यावर पाहतो, मोबाईलवर पाहतो, चॅनलवर पाहतो. तर त्याच्यामध्ये एक परिवार होता, तर ते सांगत होते की भंतेजी आम्हाला काहीच माहीत नव्हतं, धम्मातलं आम्हाला काहीच माहीत नव्हतं, झिरो होतो आम्ही. पण हे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या धम्मदेशना ऐकायला भेटली. मग आता सततच ऐकतो. आम्ही दारू पिणारे होतो, आमच्या घरातले लोक दारू पिणारे होते, बाया ध्यानावर नव्हत्या, पण आता मात्र दररोज आम्ही सील पालन करण्याचा प्रयत्न करतो, उपवासत पालन करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ध्यानाला गेलो, शिबिराला गेलो, ते परिवर्तन आहे ना, परिवर्तन बिलकुल परिवर्तन आहे. आणि त्याच्यामुळे गोडी लावण्याचं काम, तर मी तर गोडी लावण्याचं काम करतो एवढंच सांगेल लोकांना. श्रद्धावान बनवण्याचं तर काम करतो. लोकांना वाटतं की अरे धम्म खूप महान आहे आपला, रोज असे कोणी ना कोणीतरी लोक भेटतात. आणि म्हणून मी आपणास सांगेल की बघा हे टायटल जे मी तुम्हाला वाचून दाखवलं की बाबासाहेब म्हणाले की केवळ ग्रंथाचं पठण करणे म्हणजे धम्म नव्हे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं बघा त्या काळामध्ये की केवळ विद्या पुरेसी नाही आहे,
विद्या अधिक नसेल, ज्ञान अधिक नसेल तरीही चालेल, पण व्यक्ती शील संपन्न असायला पाहिजे, संयमशील असायला पाहिजे. मला खूप काही येतं, खूप काही माहिती आहे आणि बिलकुल माझा संयम नाही, बिलकुल माझा स्वभाव चांगला नाही. अर्थ आहे त्याला काय? काय करता त्या माहीत असण्याला? पुरा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ पाठ जरी असेल, किती परित्राणातले सुत्त जरी पाठ असतील, काय उपयोग आहे त्याला? काय? भगवान म्हणाले हजारो गाथा जरी पाठ असतील आणि त्या गाथांप्रमाणे जर आचरण केल्या जात नसेल तर ती निरर्थक बडबड ठरेल. परंतु त्याच्या उलट एखाद्या गाथेचा अर्थ जरी आपल्याला समजला आणि त्यानुसार आपलं वर्तन होत असेल, आचरण होत असेल, तर ती व्यक्ती श्रेष्ठ आहे म्हणाले भगवान बुद्ध. तर हा उपदेश भगवंतांनी केला त्या काळामध्ये. भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहत होते आणि श्रावस्तीमध्ये राहत असताना बघा, भगवान पटिसेन नावाचे एक वृद्ध भिक्षू होते, म्हातारे. तर हा उपदेश तुम्ही ऐकला असेल, बऱ्याच लोकांनी ऐकला असेल, पण मला जे सांगायचं आहे या माध्यमातून, तर पटिसेन नावाचे भंतेजी होते, म्हातारे होते आणि उशिरा भंतेजी झाले होते. तर ते त्यांना काही स्मरणात राहायचं नाही, लक्षात राहायचं नाही. तर आता प्रशिक्षणाचा विषय असतो, भिक्षू झाल्यावर चिवर अंगावर घेतलं म्हणजे झाले महाथेरोन थेरो असा काही विषय नाही आहे. प्रशिक्षण घ्यावं लागते, गुरूंकडे राहावं लागते, नाही तर सेल्फ स्टडी तरी करावी लागते. स्वतःला पात्र बनवल्याशिवाय धम्म कसा कळेल, नाही का? लोकांनाही कसा शिकवता येईल. आणि त्यामुळे बघा, ते म्हातारे पटिसेन भंतेजी जे होते, तर त्यांच्या लक्षात राहायचं नाही. तर भगवंतांनी 500 अर्हत भिक्षूंना सांगितलं. बघा तुम्ही, हे मोठं मजेदार आहे. भगवंताने त्या पटिसेन भंतेजींना ट्रेन करण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी किती भिक्खूंना नेमलं? 500 अर्हत भिक्खूंना, साध्या भिक्खूंना नाही, 500 अर्हत भिक्खूंना नेमलं. आणि त्या 500 अर्हत भिक्खूंनी त्यांना गाथा शिकवावी, असं भगवंतांनी त्यांना अभ्यासक्रम दिला. आता ह्या 500 अर्हत म्हणजे काय जोक आहे का? अर्हत म्हणजे दुःख मुक्त, हो, जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त झालेले, 6 अभिज्ञा प्राप्त असतात त्यांना, अर्हत भिक्खूंना. आणि मग ते अर्हत भिक्खू बरेच दिवस त्या पटिशनाला शिकवण्याचा प्रयत्न करत होते. पण यांच्यावर मात्र जसं उलटी घागर असते का नाही, आपल्या ह्याच्यात म्हण आहे, उलटी घागर असेल पालती, बापा पालती उलटी, सगळीकडच्या भाषा शब्द वेगवेगळे. तर उलटी पालती घागर ठेवून तिच्यावर जर पाणी टाकलं तर फायदा होईल का त्याचा काही? तर पटिसेनाच्या संदर्भात तसंच होत होतं, बिलकुल त्यांच्या लक्षात काहीच राहायचं नाही. मग झालं असं की सगळे लोक उपहास करायचे त्यांचा. आता असं कधी कधी होते, जे लोक अहंकारी असतात ना, ते दुसऱ्याचा उपहास करतात. बघा तुम्ही, ज्यांना वाटते ना मला लई समजते, मी फार असा आहे, मी ढमका आहे, टंक काय, तर सगळेच तसे नाही, पण काही काही लोक इतरांचा उपहास करतात. बघा बऱ्याच ठिकाणी. त्या दिवशी ते एका ठिकाणी विहारात जाणारे काही लोक, उपासिका होत्या नव्याने, ते म्हणे भंतेजी आम्हाला हे समजलं, तुम्ही प्रवचन करता आणि तुम्ही सांगता का विहारात जा, तर आम्ही कधी जात नव्हतो ना, आता जायला लागलो म्हणे. बा 2-4 बाया नवीन, तिथं जुन्या बाया होत्या, जुने लोक होते. तर ते तुम्हाला म्हणते असा काही विषय नाही. तर त्यांनी ते असं रिझर्वेशन केलं होतं म्हणजे तिथं माईकचं, असं बसण्याचं. आणि आम्ही जरा लवकर गेलो म्हणजे आम्हाला काही वेळ माहीत नव्हता आणि आम्ही जाऊन बसलो म्हणे पुढं. बा भंतेजी होते म्हणे तिथं. तर ते काही महिला आल्या म्हणे नंतर, काही लोक नंतर आले म्हणे. ते म्हणे उठा, इथं कुठं बसले, उठा. तर भंतेजी तुम्ही तर म्हणता बा विहारात जा, विहारात जाऊन जर फायदा होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण विहारात जाऊन विहारात कंटिन्यू कितीतरी वर्षापासून जाणाऱ्या लोकांची जर अशी मानसिकता असेल तर त्या लोकांकडून शिकाव काय, किंवा ते काय शिकले एवढ्या वर्षात, हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे भंतेजी
तर ते म्हणे याच्यावरही बोला म्हणे भंतेजी तुम्ही कधीतरी, त्यांचे कानं तरी उघडतील. तर मी म्हटलं पहा बा, मी मानवी स्वभावावर जास्त बोलतो. काही लोक असे असतात की त्यांच्यात बदल होत नाही. कुत्र्याच्या शेपटीसारख्या स्वभावाचे काही लोक आहेत. मी लहान होतो तेव्हा ऐकत होतो, फुकणी माहीत तुम्हाला? फुकणी समजते का तुम्हाला? चुलीतला जाळ जर विजला तर ते पुन्हा जाळ चेतवण्यासाठी त्या फुकणीने अशी हवा फुकायची. तर एकदा एका माणसाने विचार केला, बाय कुत्र्याची शेपूट अशी वाकडीच काऊन असते, तिला मी सरळच करून दाखवतो म्हणून. तर त्यानं त्या कुत्र्याच्या शेपटीला फुकणीत टाकलं म्हणते जळ्यामध्ये, आणि 5-6 महिने ठेवली म्हणे तशीच. त्याला वाटलं बा ही सरळ होईल 5-6 महिन्यानंतर. 5-6 महिन्यानंतर फुकणीतून ती शेपटी काढली म्हणजे जशी त्या फुकणीतून काढली म्हणे जशास तशी. काही लोकांचे स्वभाव असेच आहे. गुण अवगुण असतात माणसामध्ये. पण मला म्हणायचं पुन्हा ऐकूनही भीक नळी फुंकली सोनारे होत असेल तर तो धम्म किती महान असला. आणि भंतेजी शिकवणारे असे किती आले आणि किती गेले, आणि मोठे होते आणि कोणते छोटे होते आणि कोणते लय चांगलं शिकवायचे. काय करतात त्या शिकवण्याला? त्यांनी तर शिकवण्याचं काम केलं, पण आपण सुधारायचं नाव नाही. आपला अहंकार, त्या अहंकार ताठरच त्या नदीच्या किनाऱ्यावरच्या झाडासारखी बदलायला तयार नाही. कोण काही बोलो, हम जैसे थे वैसे ही रहेंगे, मरते दम तक. मरेल पण बदलणार नाही. काय उपयोग आहे का याचा? तर त्या मावल्या म्हणे, त्या भगिनी म्हणे, भंतेजी तुम्ही जरा कानात टोचत राहता तर याच्यावर बोला म्हणजे जरासं. मी म्हटलं बोलतो बापा, आता नाही बोलायला काय झालं. मी म्हटलं बोलूनही सुधरत नाहीत म्हटलं काही लोक, तर करावं काय. आणि खरंच होते असं. हे कधी आपले बोलणे लागतात लोकांना, पण सुधारायला पाहिजे. मी म्हणतो विहारात येणाऱ्या लोकांनी सुधारायला पाहिजे. मोठं मन असायला पाहिजे. नवीन लोक उलट आपल्यामुळं आले पाहिजे. इथं आल्यावर हिसकून फिसकून त्यांना टॉर्चर करणं, अपमानित करणं, जसे काय ते दुसऱ्या ग्रहाहून आले. मी तर म्हणतो नवीन लोक कधी येत असतील त्यांना महत्त्व दिलं पाहिजे, मानपान दिलं पाहिजे. या बसा इथं, आपण सरकलं पाहिजे नीट. त्यांना विचारपूस केली पाहिजे, कुठून आले, येत राहा. किती चांगलं वाटेल बघा ना. ते आता ते माणूस एक येते उपासक, ते आज आले नाही, कुठे गेले ते बाहेर, ते नोकरीनिमित्त वाघमारी. ते कुठले आहेत तिकडचे? सांगलीच. नोकरीनिमित्त इथं आले, मला भेटायला आले. भंतेजी म्हणे मी विहारात येऊ शकतो का? म्हटलं बापा विहार सगळ्यांचंच आहे, येत जा. येतात ते नोकरीवाला माणूस. श्रद्धा असेल तर अहंकार नसतो. अहंकार असेल, अहो किती ज्ञानी राहा तुम्ही, श्रद्धा असू शकत नाही. जिथे अहंकार आहे तिथे श्रद्धा असू शकत नाही, आणि जिथे श्रद्धा आहे तिथे आपण आपल्याला विचारावं की आपल्यात काय आहेत. माहिती पण आपल्या बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. माझ्यात श्रद्धा नसेल तर माझ्यात अहंकार आहे, आणि माझ्यात अहंकार असेल तर श्रद्धा नाही आहे. येतात ना लोक, भरपूर लोक येतात. तिथं गेलं तिकडे लोक येतात बघा, प्रचंड लोक येतात. तर पटिसेनाच्या संदर्भामध्ये मग त्याचा उपहास करत होते. अरे यांना तर गाथा येत नाही, एकही गाथा येत नाही, आणि बिलकुल काहीच लक्षात राहत नाही. 500 अर्हत शिकवायला होते आणि एवढे दिवस झाले यांना तर काहीच येईना, आणि आम्ही ते उपासक असून आम्हाला तर एवढ्या गाथा आम्ही तर लग्न लावतो, सूत्र म्हणतो. बापा असे आहे लोक, काही म्हणणार. पण चांगलीच गोष्ट आहे, बिलकुल आपण काय उपहास करत नाही अशा लोकांचा. बिलकुल सूत्रपाठ असावेत, बिलकुल तुम्हाला उपवास पाठ असावं, याचना पाठ असावी, हे चांगलीच तर गोष्ट आहे, जमेची बाजू आहे. पण त्याच्यातून अहंकार निर्माण होत असेल तर मग भगवान म्हणाले हजारो गाथा पाठ असतील, त्याच्यानुसार आचरण होत नसेल तर निरर्थक आहे. आणि मग पटिशनाचा उपहास करत होते, उपासक पण उपहास करत होते, भिक्खू पण नौखे जे होते ते उपहास करायचे की अरे यांना काहीच येत नाही वगैरे वगैरे. मग झालं असं की आपले भगवान महाकारुणिक होते, दयावान होते, आणि भगवंताच्या मनामध्ये
एक दिवस महाकरुणा गुण त्यांच्याबद्दल निर्माण झाला पटिशन भंतेबद्दल, की अरे गड्या 500 अर्हत शिकवत आहे तरी यांच्यात काही सुधारणा होत नाही, यांना गाथा पाठ होत नाही आहे. तर मग भगवान त्यांच्याजवळ त्यांना बोलवलं भगवंतानं पटिशन भंतेजींना आणि त्यांना सांगितलं की बघा तुम्ही भिक्षू होऊन आता बरेच दिवस झाले, वय तुमचं झालं आहे, पण आता तुम्ही ज्या उद्देशाने दीक्षित झालात तर तो उद्देश प्राप्त केला पाहिजे, निर्वाण प्राप्त झालं पाहिजे. बाबासाहेबही म्हणाले, भगवान बुद्धांनी सांगितल्यानुसार की मनुष्याला या जन्मामध्ये निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे. किमान मी म्हणतो निर्वाण जरी प्राप्त नाही झालं, आपलं कर्म तेवढं मजबूत नसेल, आपल्या पारमिता तेवढ्या मजबूत नसतील, तर माझं म्हणणं किमान तंतोतंत पंचशील तरी पालन करणारे आपण बनलो पाहिजे मरायच्या अगोदर. आचरणिक बनलो पाहिजे, किमान उपवासात पालन करणारे बनलो पाहिजे काटेकोरपणे. तर भगवंताने त्यांना शिकवलं की बघा जीवनामध्ये तुम्ही आपल्या कायेवर, वाचेवर आणि मनावर संयम ठेवला पाहिजे, नाही का. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी शिकवल्यामुळे बुद्धत्वाचा एक प्रभाव असतो. त्यांना गाथा पाठ झाली, पटिशन म्हणते ना, भगवंतानं शिकवल्यावर गाथा लगेच पाठ झाली. आता भगवंताच्या मधले गुण असतील होते ना, आपण बघतोय ना 9 विशेष गुण होते आणि बाकीचे पण गुण होते, सद्गुणांची खाण होते भगवान आपले. मग भगवंताने गाथा शिकवली, झाली पाठ. मग गाथा पाठ झाली, पुन्हा त्यांना सांगितलं बघा गाथा तर पाठ झाली, पण केवळ गाथा पाठ होऊन जमणार नाही, त्याच्याप्रमाणे तुम्हाला आचरण करावं लागेल. ते म्हणाले ठीक आहे भगवान, गाथा तर पाठ झाली, आता मी प्रयत्न करेल. भगवंताने त्यांना कर्मस्थान दिलं, कशीन दिलं आणि बसले ते. आणि मग भगवंताकडून त्यांनी उपदेश ऐकला होता प्रफुल्लित चित्ताने, आणि मग ते त्या गाथेच्या जोरावरती काया वाचा मनावर संयम ठेवला पाहिजे मनुष्याने. ज्याला निर्वाण प्राप्त करून घ्यायचा आहे तर भगवान म्हणाले त्याची पहिली पायरी आहे, निर्वाणाच्या पर्यंत पोहोचण्यासाठीची पहिली पायरी कोणती आहे? काया वाचा आणि मनावर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे. याचाच अर्थ की सील पालन करता आलं पाहिजे. कायेने, वाचेने आणि मनाने आपल्याला सील पालन करता आलं पाहिजे. सील ही पायरी आहे ना. भगवान म्हणतात सील ही पायरी आहे, सील हा पाया आहे, आणि त्याच्यामध्ये आपण मजबूत झालो की मग निर्वाण जवळच आहे आपले. त्या पटिसेन भंतेंनी भगवंताचा उपदेश ऐकल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये विमुक्तीचा भाव निर्माण झाला आणि सर्व प्रकारची तृष्णा त्यांनी नष्ट केली, त्यांनी ध्यानाच्या जोरावरती, आणि ते मुक्त झाले, अर्हत झाले. आता भगवंत जाणवत होते कोण अर्हत आहे, कोण श्रोतापन्न, कोण सकृतागामी, कोण अनागामी, की कोण कसा आहे, मूर्ख आहे का, कोण अज्ञानी आहे का, कोण काय, कोणत्या भावनेचं आहे, भगवान सहज जाणायचे. मग भगवंताला तर समजलं की हे अर्हत झाले. आता पण जे बाकीचे नवखे भिक्खू होते, नवख्या भिक्षुणी होत्या किंवा जे उपासक होते, तर ते त्यांना वाटत होतं की हे यांना काहीच येत नाही पटिशन. कारण आपल्याला वाटते की आपण जसा विचार करतो लोक तसेच आहे, तसं नसते ना. असते का तसं? बिलकुल नाही. तर भगवान बुद्धांनी सांगितलं नाही, आणि मग यांना अर्हत पद प्राप्त झालं तरी सुद्धा सगळे लोक हिनवत होते. झालं असं की श्रावस्थित भिक्षुणी पण राहत होत्या दुसऱ्या विहारात. मग भिक्षुणींना भिक्षू उपदेश करायला जायचे. तर भगवंताकडे निरोप पाठवला, काही भिक्खुणी आल्या, भगवान आम्हाला उपदेश करण्यासाठी कोणीतरी भिक्खू द्या. तर भगवंतानं नेमकं पटिसेन भंतेजींना पाठवलं. आता त्या भिक्षुणींना सगळ्याला गावाला माहीत होतं की अरे यांना काहीच येत नाही. आता ते अगोदरच हिनवत होते त्यांना. तर मग त्या पटिशनाचं नाव ऐकल्याबरोबर त्या भिक्षुणी हसत होत्या. आता नवख्या भिक्षू ज्या पुढे गेल्या नाही धम्मामध्ये, शिलामध्ये, ध्यानामध्ये, तर त्याही हसत होत्या, उपहास करत होत्या. आर भगवंतानं आपल्याला पटिशनालाच पाठवलं, आता काय खरं यांचं. तर मग हे पटिशन गेले, भोजन वगैरे आटोपलं आणि बसल्या भिक्षुणी अशा. भंतेजी बसले, पटिशन भंतेजी असे. आणि मग त्या भिक्षुणी ज्या होत्या त्या काही मुक्त नव्हत्या, तर त्यांनी यांची परीक्षा घेण्यासाठी, यांचा उपहास करण्यासाठी, यांना हिनवण्यासाठी त्यांनी गाथा उलटी म्हणण्यास सुरुवात केली. शेवटच्या शब्दापासून पहिल्या शब्दापर्यंत, सुरुवातीच्या शब्दापर्यंत मुद्दाम. बा यांना काहीच येत नाही,
का त्यांना तसं माहीत होतं की यांना काहीच येत नाही, पण त्यांना कुठं माहीत होते अर्हत झालेत म्हणून. आता अर्हताची परीक्षासुद्धा सर्वसामान्याला काय ढेकळं कळणार आहे? कळते का आपल्याला? म्हणताना लोक लय म्हणतात मला सगळंच माहिती आहे, आणि काही भगवान म्हणाले ढेकळं माहीत नसते कोणाला काहीच. आपलंच आपल्याला काही गणित कळत नाही, लोकांचं काय कळेल आपल्याला? आपण फक्त लोक स्वभावावरून समजतो नाही का. तर मग त्या उलट्या गाथा म्हणायला सुरुवात केल्या त्यांनी. हे शांत होते, मौन बाळगलं होतं यांनी. तर त्यांचं बोलून झालं. भंतेने विचारलं झालं का तुमचा? तर त्या म्हणाल्या हो आमचं झालं, आता तुम्ही उपदेश द्या, तुम्हाला पाठवलं असतं भगवंतानं असं हिनवून. बघा काही काही लोक विद्वत्तेचा अहंकार असला का नाही असे हिनवतात बघा. मी पण अनुभवलं माझ्या भिक्षू जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा लोकांना. टीका करत नाही आपण, पण तुच्छतेनं त्यांनी कधी कधी पाहिलं. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात वगैरे गेल्यावर पण मी पाहिलं कधी कधी. भंतेजी उपस्थित असताना, आम्ही उपस्थित असताना कधी कधी आपणच माईक घ्यायचं ना, आपणच मिरवायचं ना, आपणच म्हणायचं सगळ्या गाथा बिथा. तर आपण काय भांडण करू शकत नाही, आपण काय बोलू शकत नाही नाही का. आणि आपला काय त्याच्यामध्ये काहीच विषय नाही. पण असे काही लोक असतात. मी म्हणतो की श्रद्धा त्रिरत्नांच्या प्रती ज्यांच्या मनात असते तेच उपासक किंवा उपासिका म्हणण्याच्या पात्रतेचे असतात असं भगवंताने सांगितलं. संघ म्हणजे काय? संपूर्ण भगवंताच्या काळातला आत्ताचा नंतर होणारा भिक्षू संघ आहे. त्याच्यात भगवान बुद्ध पण आले. मग चिवरधारीला पाहून तुमच्यात अहंकार जागत असेल किंवा श्रद्धाच जागत नसेल किंवा त्यांचा अपमान करा वाटत असेल तर मग उपासकाचं लक्षण आहे का ते? नाही आहे. आणि म्हणून मग त्या भिक्षुणींना उपदेश केला आणि तिथे घडलं असं की पटिसेन भंतेजींनी उपदेश दिल्याबरोबर त्या 500 भिक्षुणी अर्हत बनल्या. ही अचंबित आश्चर्यकारक ह्या घटना आहेत सगळ्या. हे जे सांगतोय मी तुम्हाला, 500 अर्हतांनी शिकवलं, शिकले नाही, भगवान बुद्धांनी शिकवलं, लगेच शिकले. कोण? पटिसेन भंतेजी. ज्या भिक्षुणी हिनवत होत्या पटिसेन भंतेचा उपदेश ऐकल्याबरोबर त्याही अर्हत झाल्या, त्याही मुक्त झाल्या. त्यांना समजलं की अरे गड्या आपण चूक केली. सुरुवातीला आपल्याला वाटलं की बा हे असेच असतील, कारण अर्हताची ओळख प्रत्येकाला थोडी होते. काही काही लोक आता विचारतात भंतेजी आता अर्हत असतील का? म्हटलं हो असतात. भगवंतानं सांगितलं तिन्ही काळामध्ये अर्हत असतात, अर्हताशिवाय जग नाही आहे. हा जो बुद्ध धम्म आज जिवंत आहे, टिकून आहे, अर्हतामुळे असतो. अर्हताची एक पावर असते. आता ती प्रत्येकालाच कशी कळेल? प्रत्येकालाच कशी कळेल? आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे का? सगळ्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. ज्याला त्याला त्या त्या वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे आणि म्हणून अर्हताची पावर आहे, अर्हताचं बल आहे. आणि त्यांना ओळखण्यासाठीची पात्रता आपल्याकडे असेल तर आपण ओळखू. आपल्याला कसं ओळखायला येईल? बरोबर का नाही? आणि त्यामुळे मग झालं असं की काही काळ लोटला की एकदा प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला भिक्षू संघाला भोजनासाठी राजवाड्यामध्ये बोलवलं. सगळे भिक्षू गेले. आता राजालाही माहीत होतं की पटिसेन भंतेला काही येत नाही, पण भगवान बुद्धांनी लोकांची मानसिकता ओळखून आपलं भिक्षापात्र पटिसेन भंतेजीकडे दिलं. भगवान बुद्ध होते आणि पटिसेन भंतेजीकडे दिलं. मग पटिसेन भंतेजी भगवंताच्या मागे, भगवान पुढे, सारे भिक्षू संघ राजा प्रसेनजिताकडे भोजन दाण्यासाठी गेलं. आता द्वारपालाला पण माहिती होतं पटिसेनला काही येत नाही. राजवाड्यातील साऱ्या लोकांना माहीत होतं की पटिसेन भंतेला काही येत नाही आणि अर्हतचा स्वभाव कसा असतो हे समजण्याची पात्रता नव्हती कोणाकडे. म्हणून मग तिथे गेल्यावर सुद्धा त्यांचा अपमान केला. राजा प्रसेनजिताकडून, द्वारपालाकडून आणि त्या राजवाड्यातील लोकांकडून पटिसेन भंतेचा अपमान केला गेला. त्यांना थांबवण्यात आलं. तिथे भोजनदानासाठी गेल्या त्यांना थांबवण्यात आलं. असं होते बऱ्याच ठिकाणी. बघ काही काही ठिकाणी भिक्षू संघाचाही लोक अपमान करतात बापा आपले. काही लग्न कार्यामध्ये लोक बोलवतात मोठेपणानं, तुम्ही आमच्या लय जवळचे आणि तुम्हीच पाहिजे. आणि तिथं गेलं की अपमान. यांनी त्या दिवशी मागे मला सांगितलं म्हणे भंतेजी तुम्हाला काय काय सांगू म्हणे मी. ते लोक म्हणे भंतेजी बापा तुमच्या लय संपर्कात आहो आम्ही,
आणि तुम्हाला ओळखतो आम्ही, तुमच्याकडे येतो, भोजनदान देतो ना, असं देतो तसं देतो, आणि झालं म्हणे पूर्ण तयारीने चाला म्हणे लग्नाला. तिथं गेलं 1 घंटा बसवलं म्हणे मला, 1 घंटा. सारे फेटे बांधण्याचा कार्यक्रम सुरू होता. कोणता नगरसेवक आला, कोणता आमदार आला, कोणता खासदार आला, भंतेजी बसले आणि त्यांना पाणी विचारलं नाही, कोण वंदनही केलं नाही. जणू काय यांच्यात कोणाचं लग्न याच यान बसायचं तर बस. मी म्हटलं भंतेजीला नेहमी सांगतो मी की सन्मानाने कोणी बोलवत असेल, भगवान म्हणाले तरच जा, नाही तर जाऊ नका. आणि तेही तुम्हाला समोरचे लोक पाहून जावंसं वाटलं तरच जा, जाऊ नका. का समोरच्याची पात्रता पण तर महत्त्वाची आहे. कोणी कोणत्या भावनेतून बोलवते, कोणी कोणत्या भावनेतून बोलवते. तर हे तिकडे गेले त्या लग्नाला, तर तसं घडलं बघा. आता लोक असं करतात, अपमानित करतात भिक्षू लोकांना, राजकारण्यांना महत्त्व देतात बघा. मी म्हणतो की त्या दिवशी पण मी याला पण बोललो, त्या आपल्या साताऱ्याला पण बोललो की जर स्वागत सत्कारच करायचा असेल तर स्वतंत्र कार्यक्रम ठेवा. लग्नात काय करायचं, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या लग्नात पाहिलं का स्वागत सत्कारच होते म्हणून? पाहिलं का इतरांच्या लग्नात तुम्ही जात असाल ना, त्यालाच महत्त्व देतात का? फक्त देतात का महत्त्व? आपल्यासारखं कितीला लग्न लागते का कोणाचं? वेळेवर लग्न लागतात लोकांची. धर्मविधीला महत्त्व देतात लोक. आणि आपल्याकडे मात्र बिलकुल कुणाचा कोणावर असा काही कंट्रोल नाही. आम्हीच शहाणे, आम्हीच हुशार, आणि आम्ही फार पैसेवाले, आणि मग याला महत्त्व दे, त्याला महत्त्व दे. भिक्खूला महत्त्व देणार नाही काही लोक, आणि नको त्या गोष्टीला महत्त्व देणारे लोक असतात. नको त्या ठिकाणी खर्च करतात, परंतु धम्मकार्यासाठी दान न देणारे लोकसुद्धा आहे. आणि म्हणून मग प्रसेनजित राजाने आणि सगळ्या लोकांनी मग त्या पटिशन भंतेचा अपमान केला. भगवंत तिथे समजून सांगतात की पटिसेन भंतेजी आता बोधी प्राप्त आहेत, अर्हत आहेत. तुम्ही तसा त्यांच्याबद्दल विचार करून पाप कर्म करून घेऊ नका. ते अर्हत आहेत. तुम्हाला त्याची पारख नाही आहे अर्हताची, म्हणून तुमच्या लक्षात येत नाही आहे. परंतु पटिशन भंतेजी अर्हत आहे. राजानं माफी मागितली, सगळ्यांनी माफी मागितली, त्यांना सन्मानाने बसवलं, भोजन वगैरे केलं, त्यांनी अनुमोदन केलं. भंतेजींनी भगवंताने सांगितलं तिथे, हे जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ते हजारो गाथांच्या संदर्भात बोललो ना, तर भगवंतानं आपल्या तिथे तसा उपदेश केला की केवळ विद्या पुरेसी नाही आहे, केवळ ज्ञान पुरेसं नाही आहे. कोणाच्याही बाबतीत, माझ्या तुमच्या कोणाच्याही बाबतीमध्ये संयम हा खूपच महत्त्वाचा आहे धम्मामध्ये. बौद्ध धम्म हा संयमावर आधारित आहे. संयम म्हणजे काय तर सील, सील म्हणजे संयम. माहीत तुम्हाला? संयम ज्याला म्हणतो ना आपण, कायेचा संयम, तर त्याला सील म्हटलेला आहे. वाचेचा संयम म्हणजे सील पालन म्हटलं आहे भगवंता. तुम्ही बघा कोणतंही सील बघा, काया वाचन मनाशी संबंधित आहे. तुम्ही कोणतंही सील घ्या, पानातिपाता वेरमणी, हे कायाशी संबंधित सील आहे. तसं प्रत्येक सील मनाशीच संबंधित आहे. मुख्य प्रत्येक सील मनाशी संबंधित आहे. नंतर मग ते कायेवर जाते किंवा वाचेवर जाते. लक्षात? मुसावादा वेरमणी वाचेशी संबंधित आहे, मग त्याचं मूळ मन आहे. लक्षामध्ये प्रत्येक कर्म काया वाचा मनाशी संबंधित आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्या प्रसेनजित राजाकडे उपदेश करताना सांगितलं की हजारो गाथा पाठ असण्यापेक्षा एखादी गाथा पाठ करून त्यानुसार आचरण जर केल्या जात असेल तर ती व्यक्ती जो कोणी असेल ती श्रेष्ठ आहे. हे पटिशनाच्या संदर्भामध्ये भगवंताने तिथे उपदेश केला बघा. आणि म्हणून बौद्ध धम्म जो आहे तो आचरणिक आहे. बौद्ध धम्म हा शिलावर प्रतिष्ठित आहे. बौद्ध धम्म हा संयमावर प्रतिष्ठित आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी धम्माचं आचरण करण्यावर जोर दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती कोणीही असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारे असेल, भिक्खू असतील, भिक्खुणी असतील, श्रामणेर असेल, श्रामणेरी असेल, उपासक असेल, उपासिका असेल, कोणत्याही वयोगटातील जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, जे भगवान बुद्धाला मानतो असं म्हणतात, बाबासाहेबांना मानतो असं म्हणतात, त्या लोकांच्या काया वाचा मनावर संयम असला पाहिजे. त्यांच्याकडे किमान पंचशील पालन त्यांनी करायला पाहिजे. आठवड्यातून एक दिवस उपवासाचं पालन करायला पाहिजे, तर आपण बौद्ध आहोत. आणि म्हणून हे न तावता धम्म धरो यावता बहुभासती योचा पंपी सुतवान, हे जे म्हणता ना तुम्ही रोज म्हणता ना, सगळ्यांना पाठ आहे धम्म पालन गाथा. काय अर्थ होत त्याचा?
न तावता बहु न तावता धम्मधरो यावता बहु भासती योच अप्पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति. म्हणजे खूप जास्त आपल्याला काही माहीत आहे म्हणून कोणी धम्मधर होत नाही. धम्माचं आचरण हे काया वाचा मनाने धम्माचं आचरण झालं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. तर फायदा आहे, तर धम्म महान आहे आपल्यासाठी. आलं लक्षामध्ये. आणि त्यामुळे केवळ धम्मग्रंथाचं किंवा केवळ ग्रंथाचं पठण करणे हा धम्म नव्हे असं बाबासाहेबांनी टाकलं बघा. आलं लक्षामध्ये. म्हणून मी सगळ्या समाजातल्या लोकांना नेहमी सांगतो आहे की आपण आचरणिक बनलो पाहिजे. विद्वत्ता महत्त्वाचीच आहे, महत्त्वाची नाही असं नाही, पण केवळ विद्वत्ता महत्त्वाची नाही आहे. केवळ विद्वत्ता महत्त्वाची नाही. आपल्याला खूप काही माहीत आहे याचा अर्थ असा नाही की आपण धार्मिक आहोत. आपण आचरण कसं करतो आहे हे फारच महत्त्वाचं आहे. आणि पटीसेनाच्या या उपदेशावरून भगवान बुद्धांनी ते लोकांना सांगितलं आहे. आणि तेव्हा राजाने भगवंताला माफी मागितली, सगळ्या लोकांनी भगवंताला माफी मागितली, पटीसेनाची माफी मागितली आणि पटीसेन अर्हतापैकी एक झाले. तर आज तुम्हालाही पटीसेनाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. ग्रंथ वाचनाच्या संदर्भात लोकांनी प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर म्हणून पण हे मी सांगितलं आहे. वर्षावासाचा पिरियड आहे. भिक्खूला सन्मानपूर्वक आपल्या विहारामध्ये, ज्या विहारात भिक्षू नसतात तर किमान वर्षावासासाठी तिथे भिक्खूंना निमंत्रित केलं गेलं पाहिजे. तुम्ही विनंती केली पाहिजे भंतीजीला. राहतात जरी भंतीजी इथे, तुम्ही विनंती केली पाहिजे वर्षावासाच्या किमान महिनाभरा अगोदर कमीत कमी. भंतेजी सर्वांनी सामूहिक गुडघ्यावर बसून या क्षमा याचना करून की भंतेजी आमच्याकडे वर्षावासाचे अधिष्ठान करून आमच्यावर अनुकंपा करावी. आपल्या लोकांना हे माहिती नाही आहे. आपल्या लोकांना वाटते की बस चाललं आहे म्हणून चाललं आहे, नाही का. आणि त्यामुळे हा उपदेश सांगणे मला अगत्याचे वाटले, त्यामुळे तुम्हाला सांगितला. तो मी असं काही ह्या उपदेशाचा तुम्ही अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याला उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.